आता किती लोकांनी साईबाबाबद्दल बोललेला आहे शब्द, मुसलमान आहे, हिंदू आहे. अरे देवाला ना कोणती जाती आहे, ना कोणता धर्म आहे, ना कोणता पंथ आहे, हे लक्षात घ्या. जातीवाद, पंथ हे मनुष्याने केलेलं आहे, देवाने नाही आहे. आणि मुळात बोलायला गेलं तर साईबाबा कुठून उत्पन्न झाले, हे तुमचा प्रश्न. तर साईबाबा ब्राह्मणाला झाले होते. साईबाबाचे आईवडील ब्राह्मण होते. ज्या वेळेला शिवशंकराने साईबाबाच्या आईला दर्शन दिलं, त्यावेळेला बापाला दर्शन भेटलं नाही. बाप बाहेर काही निमित्ताने गेले होते. तर बाप आल्यानंतर साईबाबाची आई बोलते, मला शिवांचं साक्षात्कार दर्शन झाला. त्यावेळेला बाप बोलतोय, मी करंटा, माझा एवढा पापी कोण नाही आहे, कारण तू पुण्यवान आहे, तुला दर्शन भेटलं, मला दर्शन भेटलं नाही. म्हणून साईबाबाचा बाप काय करतोय, अरण्य जंगलात निघून जातोय. त्यावेळेला सती जायचं, नवऱ्याच्या मागे जायचं प्रथा होती. त्यावेळेला ती काय केली, ते उपजलेलं बाळ, नाळ पण कापलेलं नव्हतं, तसंच ते घेऊन गेली बाळाला, रक्तबंबाळ. आणि जंगलात जाता जाता त्या बाळाला कुठे घेऊन जाणार, ती बाळंतीण वळली. मग त्या बाळाला काय केली, जंगलातच सोडली. मग ते दोघं आईवडील निघून गेले. मग त्या बाळाला एक मुसलमान दंपती घेऊन गेले, त्यांनी त्यांना पाळले. ते फक्त कपडे फकीराचे घातले म्हणून साईबाबा मुसलमान असं होत नाही. आता मी हे पोशाख धारण केलेलं आहे, स्त्री पुरुष व्यत्यास मनुष्याने केलाय. स्त्री पुरुष असा देवाला व्यत्यास नाही आहे, कारण नट नारेश्वर वेगळे नाही आहे, एकच आहेत. देव कधीही जाती, पंथ, धर्म, रूपरंगाने बटला गेलेला नाही आहे. तो प्रत्येक वेळेला कोणता ना कोणत्या रूपात तिथे धर्म शिकवायला, संस्कार शिकवायला, ज्ञान द्यायला येत असतो. तशामध्येच साईबाबा आहे. आणि साईबाबा मुळात मृतच नाही आहे. साईबाबा सुद्धा आत्मचैतन्य जागृत आहे. स्वामी महाराज म्हणता तुम्ही गेले, तेही नाही आहे, तेही आत्मचैतन्य तिथे आहे. आणि म्हणतात ना, सृष्टी करताना देवाची सृष्टी होतच नाही, कारण ते मृतच नाही. तर तुम्ही सृष्टी कोणाची करता? देव मृत नाही आहे, देहाने गेले, आत्मचैतन्य गेले, कुठे देव नाही आहेत ना. परत देव येतो, परत एक देह घेतोय आणि येत असतोय तो. देवाला मरण नाही, जन्म नाही. पहिलं हे बघा.